मुंबईतील एल्फिन्स्टन पूल 2 वर्षांसाठी राहणार बंद, तर पुनर्बांधणीच्या कामासाठी पूल राहणार बंद, तर हरकती न आल्यास 15 एप्रिल पासूनच वाहतूक बंद करणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडणुकांसाठी रणनीती. तर आठवड्यातील 4 दिवस अजित पवार करणार महाराष्ट्राचा दौरा. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी देवरहाटी जमिनीवरील कामांसंदर्भात तातडीने अहवाल सादर करा. महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचे निर्देश. सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात. दिवाळीपर्यंत मीरा भाईंदरकरांची तहान भागणार. प्रताप सरनाईक यांचं नागरिकांना आश्वासन. विक्रोळीमधील महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. सरकारनं वाढवलेल्या महागाईच्या विरोधात आंदोलन करत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. लोकांच्या कामात कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेणार नाही. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना स्पष्ट आदेश. पुण्याजवळ वाघोलीमध्ये थार आणि स्कॉर्पिओ गाड्यांची जीवघेणी रेस. तर रेसला विरोध केल्यानंतर दमदाटी आणि शिवीगाळ. रेस लावणाऱ्यांवर कारवाईची स्थानिकांची मागणी. भंडारा जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन प्रकरणी तुमसरच्या अधिकाऱ्यांवर कारवाई. उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांचं निलंबन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.